जो ब्रेक घेतला होता आणि त्या ब्रेक नंतर तुम्ही सांगितलं की मला फ्रेश व्हायचं आहे, त्यासाठी हा मी ब्रेक घेते आणि त्यानंतर पुन्हा राजकीय सक्रिय होईल. मात्र हेच ती चिन्ह होती का? कारण की अनेक वेळेस नावं येत होती, मात्र आता देखील पहिल्यापासून तुमचं नाव चर्चेत होतं, मात्र आता पण भीती होती का नाव येतंय की नाही करून? नाही, भीती नव्हती. दोघींपैकी एक नाव येणं अपेक्षितच होतं. नेहमी राज्यसभा निवडणूक असेल, विधान परिषद निवडणूक असेल, तुमच्या नावाची माध्यमांमध्ये चर्चा होते आणि त्यानंतर उमेदवारी नाही मिळाल्यावर तुम्हाला धक्का असं देखील म्हटलं जात होतं. मात्र अचानक तुम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राष्ट्रीय राजकारणात होता. देवेंद्रजींनी देखील म्हटलं होतं की पंकजाताई आमच्या राष्ट्रीय नेते आहेत, त्यांचे राष्ट्रीय नेते योग्य तो मान सन्मान देतील. तुम्हाला या उमेदवारीमुळे मला वाटते का पक्षाने तुमचा योग्य तो मान सन्मान राखला गेला? मला असं वाटतं पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे आणि जबाबदारीला सन्मान समजण्याच्या संस्कारात मी वाढलेली आहे. तर या जबाबदारीचा मी सन्मान म्हणून स्वीकार करतो. राज्याच्या राजकारणातला तुमचा एक वेगळा आणि मोठा अनुभव राहिलेला आहे राज्याच्या राजकारणातला. आता तुम्हाला केंद्रात जावं लागणार आहे, तर लोकसभा निवडणुकीनंतर जो काही निकाल असते त्यानंतर. नाही, थँक्यू. पण राज्यातलं राजकारण सोडून केंद्रात जाण्याची आताची भावना कशी आहे, म्हणजे काय वाटतं या सगळ्या? आता खूप प्रीमॅच्युअर आहे. काय वाटतं म्हणजे हुरहुर वाटते. नवीन नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाताना जसं वाटतं, लग्नाच्या बोल्यावर चढताना जसं वाटतं, अगदी तसंच वाटतं. याआधी तुमची महादेव जानकरांनी भेट घेतलेली होती आणि आम्ही नाही, आमची खूप महिन्यात भेट झाली नाही. त्यांनी तुमच्याबद्दल उल्लेख केला होता सातत्याने जानकरांनी, मात्र त्यांनी वेगळी वाट धरलेली आहे. महाविकास आघाडीमधून भाडामधून लढण्याची शक्यता होती. नाही, आता जोपर्यंत कुठली गोष्ट अधिकृत होत नाही त्याच्यावर भाष्य करणं आयोजित. उघडपणे महायुतीवरती टीका केलेली होती. महाविकास आघाडीकडूनही त्यांना आता उघड ऑफर देण्यात येत आहे जागांसाठी. त्यांनी महायुतीसोबत राहावं की महाविकास आघाडीसोबत जावं, तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? ते मी त्यांना प्रत्यक्ष भेटीत सल्ला देईन. असं म्हणाला की जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये तुमची धनंजय मुंडेंच्या पक्षासोबत युती आहे आणि ते येण्यानं तुमच्या मताधिक्यात नक्की वाढ होईल, मग अशी अपेक्षा आहे. कारण जास्त ताकद वाढेल ना. कारण आम्ही जिल्ह्याची जेव्हा निवडणूक लढलो तेव्हाची परिस्थिती वेगळी आहे, विधानसभेत एकमेकांसमोर तेव्हा तिथली परिस्थिती वेगळी आहे. नक्कीच धनंजय मुंडेंच्या येण्यानंतर परळी विधानसभेमध्ये आम्हाला जास्तीचा त्रास होणार. युतीचे उमेदवार म्हणून तुमचं काम करतील विधानसभेत, तुम्ही त्यांना तसं सहकार्य करा परळी विधानसभेसाठी? जसं आता ते माझं करतील तसंच मी त्यांचं करेन. घ्या प्रीतम नाही बोलला. आता लोकसभेवर जात आहेत, काय त्यांना तुम्ही सांगाल? जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तुम्हाला माहित होतं का ताईंचं नाव जाहीर होणार आहे? का वेगळा धक्का होता की काही आश्चर्य वाटलं तुम्हाला? लोकसभेला ताई जात असताना मी त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही, कारण माझं जरी लोकसभेचा 10 वर्षाचा अनुभव असला तरी ताईच माझ्या नेत्या आहेत. त्यामुळे नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाही आहेत. तर जसं ताई म्हणाल्या तसं हा वेगळा प्लॅटफॉर्मवरतीचा अनुभव असणार आहे. तर त्यासाठी आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो आहोत आणि खूप वाट, ज्या गोष्टीची बीड जिल्हा अनेक वर्षांपासून बघतोय, गेल्या 5 वर्षापासून याची वाट संपूर्ण जिल्ह्यांनी पाहिली, तो क्षण आलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच ताईंच्या पाठीशी भक्कम राहू. 10 वर्ष लोकसभेत होता, ताईंना काय टिप्स दिल्या? ताईचं बोट धरून मी प्रत्येक पाऊल माझं टाकलेलं आहे गेल्या 10 वर्षामध्ये. त्यामुळे मी ताईंना काही सूचना देण्याची खरंच आवश्यकता नाहीये. मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलेलं आहे आणि एक सक्षम, खंबीर, प्रगल्भ, अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे त्यांना कोणाच्याही मार्गदर्शनाची काही गरज नाही. मान्य केलं थोड्या वेळापूर्वीच, कारण नवी इनिंग आहे. लोकसभेमध्ये राज्यातले प्रश्न वेगळे असतात, लोकसभेमध्ये वेगळ्या प्रकारे कामकाज चालतं. तुम्ही 10 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे लोकसभेमधला, त्यामुळे नेमकं मोदींच्या जवळ राहून तुम्ही काम केलं आहे पंतप्रधानांसोबत. नेमकं आता कशा प्रकारचं, कारण त्यांनी पक्षाचं संघटनाचं काम जरी वरिष्ठ नेतृत्वावर केलं असेल तरी पण लोकसभेमधलं कामकाज आतापर्यंत पाहिजे. साधारण राज्यसभा आणि लोकसभेचे मिळून 850 खासदार असतात. त्या खासदारांपैकी मी एक आहे. ताई राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य राहिलेल्या आहेत. त्यामुळे तसं बघायला गेलं तर ताईंनी मोदींजींच्या जास्त जवळ काम केलं माझ्यापेक्षा. त्यामुळे तिथेही परत मला सांगण्यासारखं काही नाही. मॅक्झिमम तिला दिल्लीमध्ये कोणत्या रेस्टॉरंटमध्ये चांगलं जेवण मिळतं एवढं सांगू शकते. बाकी क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायचं म्हटलं तर